नमस्कार, मी नितीन मोळे, प्राणीप्रेमी. ज्या सोसायटीमध्ये मी राहतो त्या ठिकाणी एक स्ट्रीट मेल कॅट आहे. तो बऱ्याच दिवसापासून आमच्या इथे खाण्यासाठी येतो. माझ्या घरी ॲक्च्युली माझी फिमेल कॅट आहे, तर तिच्यासाठी जो कॅट फूड असतो त्यामुळे तो कंटिन्युअसली आमच्या दरवाज्यामध्ये येतो खाण्यासाठी. आणि त्याला आम्ही कधी मारत नाही, रोखतही नाही. कंटिन्युअसली आम्ही त्याला डेली खायला देतो. परंतु सोसायटीमध्ये काही लोक असे आहेत की त्याला मारतात, की तो कंटिन्युअसली ओरडतो खाण्यासाठी आणि त्याला मारलेला आहे. खूप बेकार अशा अवस्थेत आहे. तर मी तुम्हाला दाखवतो लोक कशी असतात. हा बघू शकता, याला मारलेला आहे आणि तुम्हाला मी बी सांगण्याचा प्रयत्न करतो. ये बाबू इकडे. ही पण कंटिन्यू आमच्या इथेच असते. ही पण खाण्यासाठी कंटिन्युअसली ओरडत असते. हिला किती हा घरामध्ये असलेल्या आमच्या मनूचा ड्राय कॅट फूड. आणि आमची मनू आपण बघू शकता, ही महाराणीसारखी या सोफ्यावर बसलेली आहे. हिला ही जागा आवडते, या जागेवर दुसरं कोणी बसलेलं आवडत नाही. आणि मनूला दुसऱ्या डॉग किंवा कॅटवरती प्रेम केलेले आवडत नाही. हे प्राण्यांचं शेवटी नेचर आहे. मी मनूला आवाज दिला पण तिने मला इग्नोर केलं. आणि हा बोका बघू शकता ज्याला जखम झालेली आहे. आणि ही दुसरी कॅट, तर हिला मी सकाळी खाऊ दिलेला, परंतु हिला अजून खाऊ हवा होता, त्यासाठी ती सतत माझ्या जवळ येत होती आणि हा तिच्यामुळे थोडासा घाबरत होता. आपण बघू शकता, घरात रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे हळद आणि तेल याचा लेप मी बनवला, जेणेकरून हा लेप मला त्याच्या जखमेवर लावता येईल आणि जखम बरी व्हायला मदत होईल. तर हा थोडासा घाबरलेल्या अवस्थेत होता, कारण त्याला मारलेलं होतं, त्यामुळे तो माझ्याही जवळ येत नव्हता. परंतु शेवटी मी फूडची लालच देऊन त्याला जवळ बोलवलं. पहिला त्याला थोडासा फूड खायला दिला, जेणेकरून तो मला त्याच्या जखमेवरती लेप लावण्यास मदत होईल. आणि त्याला मी जवळ घेऊन हळुवारपणे त्याच्या जखमेवरती हळद आणि तेल याचा लेप लावत गेलो. त्याला वेदना होतो, त्या जखम ओली होती, त्यामुळे थोडंसं दुखत होतं. ते लागलं तरी आपल्याला वेदना होतात. ज्याने कोणी या बोक्याला दगड मारला असेल त्याने थोडासा तरी विचार करायला हवा होता की आपण मारलेला दगड त्याला किती वेदना देऊ शकतो. तर माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्राण्याला ॲटलिस्ट तुम्ही खाऊ देऊ शकत नसाल तर त्याला कृपा करून मारू नका. कारण त्यांनाही जीव आहे, त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही भावना आहेत. आणि ही जर गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली तर खरंच खूप प्राण्यांसाठी मदत होऊ शकते. त्याला मी शेवटी जो फूड होता तो पूर्णपणे खाऊ दिला आणि तो पूर्णपणे फूड त्याने व्यवस्थितपणे खाल्ला आणि हळद आणि तेलाचा लेपही त्याच्या जखमेवर व्यवस्थित लागला.